8वा महिना. ध्वनी, विचार, भावना, शांतता आणि आईचा मनोभाव हे सर्व थेट बाळापर्यंत पोहोचतात. आपल्या शास्त्रामध्ये आणि पुराणामध्येही या महत्त्वाच्या टप्प्यांचे सुंदर संदर्भ मिळतात. जसे की राजाशिबी, दानशीलतेचा संस्कार. अष्टम महिन्यात गर्भातील बाळ आईच्या कर्माची आणि निष्ठेची जाण अधिक खोलवर घेतं. महाभारतात राजाशिबीची कथा येते, ज्याने स्वतःचा देहही दान करण्यास मागे पुढे पाहिले नाही. आई जर या महिन्यात दयाळूपणा, करुणा आणि दानभाव प्रत्यक्ष आचरणात आणली तर बाळावरही त्याचा पवित्र प्रभाव पडतो असे सांगितले आहे. ध्रुव, एकाग्रता व ध्येयवाद. भागवतातील ध्रुवाच्या कथेत उल्लेख आहे की त्याची आई सुनीती गर्भावस्थेमध्ये सत्संग, शांतता आणि भजन यामध्ये रमायची. अष्टम महिन्यात बाळाची एकाग्रता, स्मरणशक्ती वेगाने विकसित होत असल्याने आईने केलेली मंत्र साधना, शांत गीते आणि सकारात्मक विचार बाळामध्ये धैर्य, लक्ष, एकाग्रता निर्माण करतात असे मानले जाते. वेदव्यास जन्मकथा. ज्ञानप्रेरणा. व्यासांच्या जन्मकथेमध्ये महर्षी पराशरांनी सत्यवतीला गर्भावस्थेत शांत जागा, पवित्र वातावरण आणि ऊर्जायुक्त स्वीकरण यांचे महत्त्व सांगितले. यामुळे गर्भातील बाळाला ज्ञान, विवेक आणि समतोल बुद्धीचा संस्कार मिळतो. 8 मंथ इज कन्सिडर द इंटेलेक्च्युअल पॉलिशिंग फेज. त्यामुळे शांती आणि पवित्रता फार आवश्यक मानली जाते. हनुमान जन्मकथा. शक्ती व निडरता. अंजनी मातेने गर्भावस्थेत तप, मोह नसलेले प्रेम आणि प्रभूच्या नामस्मरणाची साधना केली. अष्टम महिन्यात आईने केलेले रामरक्षा पठण, हनुमान चालीसा, शांत प्राणायाम हे बाळाच्या मेंदूला शक्ती, निडरता आणि स्थिरता देतात असे सांगितले जाते.